नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आलेले आहे। काही अटी आणि नियम हे बदलण्यात आलेले आहे। तर सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जी-आर मध्ये पाहणार आहोत। त्या संदर्भात एक नवीन जी-आर सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता योजनेचे लाभार्थी पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्रे यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर काय बदल करण्यात आलेले आहे तर हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आपण इथे पाहू शकता पहिल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी फक्त पात्र होत्या। आता यामध्ये काय दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर पहा, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत। म्हणजे मित्रांनो, आता पहिलं बघा काय होतं की 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र होत्या। तर आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता 21 ते 65 वर्ष वय करण्यात आलेलं आहे, म्हणजे 5 वर्षांनी वय यामध्ये वाढवलेलं आहे। आणि त्यानंतर इथं विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र होत्या। तर आता यामध्ये केवळ एक अविवाहित महिला त्या कुटुंबात जर असेल तर ती महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता। तर आता पहिलं काय होतं, किमान वयाची अट 21 ते 60 वर्ष होतं, तर आता 21 ते 65 वर्ष होईपर्यंत या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यानंतर इथं बघा, राज्यातील कुटुंबातील सदस्य, नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी जे आहेत तर यांना आता लाभ दिला जाणार आहे। यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही, परंतु आपलं जे उत्पन्न आहे तर हे आपल्याला 2.5 लाखांच्या आत असलं पाहिजे। तर त्यानंतर खाली बघा, इथं सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर तुमची रक्कम ही 1500 रुपयापेक्षा जर एखाद्या योजनेची तुम्हाला कमी मिळत असेल तर यामध्ये याची वाढ करून तुम्हाला 1500 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर येथील अपात्रतेची अट वगळण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण बघू शकता कोणती अट या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे। तर आता ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन होत आहे तर अशा व्यक्तींना लाभ नाही। ही जी अट होती तर ही आता काढून टाकण्यात आलेली आहे। आता तुमच्या नावावर संयुक्तपणे जरी तुमच्या नावावर 15 एकर, 20 एकर किती जरी जमीन असेल तर तुम्हाला आता या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। म्हणजे जमिनीची अट ही काढून टाकण्यात आली आहे। आता पहिलं काय होतं, ज्यांच्या कुटुंबातील संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा महिलांना लाभ नव्हता, परंतु आता ही अटच डायरेक्ट काढून टाकण्यात आलेली आहे। तुमच्या नावावर किती जरी जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता खालील कागदपत्रे तुम्हाला अदा करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आता पहिलं आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला हा बंधनकारक होता। तर यामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत। तर काय बदल करण्यात आलेले आहे आणि आपल्याला आता पर्याय म्हणून काय डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे तर आपण हे सुद्धा पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड, ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा जन्म दाखला यापैकी 4 कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। म्हणजे आता तुमच्याकडे जर आदिवासी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता। शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला देऊ शकता। जन्माचा दाखला नसेल तर तुम्ही मतदान कार्ड सुद्धा या ठिकाणी देऊ शकता। आणि जर हे पण जर नसेल तर तुम्ही रेशन कार्ड सुद्धा या ठिकाणी देऊ शकता। तुमचं कोणतंही एक कागदपत्र या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत। फक्त तुमचा पुरावा जो आहे तर तो पुरावा तुमचा या ठिकाणी 15 वर्षापूर्वीचा असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथं पहा, परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे। जर मित्रांनो दुसऱ्या राज्यातील महिलेने जर या महाराष्ट्र राज्यामध्ये जर विवाह केलेला असेल तर त्यांच्या पतींचे जे जन्म दाखला आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे तर हे ग्राह्य धरण्यात यावा, अशी सुद्धा या ठिकाणी आता अट ही देण्यात आलेली आहे। तर त्यानंतर दुसरं पहा, सक्षम प्राधिकारी यांनी, म्हणजे आता आपल्याला जो उत्पन्नाचा दाखला लागत होता तर यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे तर आपण हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत। तर इथं पहा, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
तर यामध्ये 2.5 लाखांचा आपल्याला असणे अनिवार्य आहे. तर आपल्याला जो पहिला उत्पन्नाचा दाखला आहे तर हा 2.5 लाखांचाच लागत होता आणि आता सुद्धा आपल्याला 2.5 लाखांचाच यामध्ये लागणार आहे. परंतु यामध्ये असा बदल करण्यात आलेला आहे की पहा, तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, केशरी रेशन कार्ड आहे तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही. परंतु मित्रांनो, ज्या महिलांकडे, ज्या लाभार्थ्यांकडे जर व्हाईट कलरचं रेशन कार्ड असेल तर आणि त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असेल तर अशा महिलांना 2.5 लाखांचा जो आहे तर हा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे. म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्ये आपला उत्पन्नाचा दाखला जो आहे तर हा असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे पाहू शकता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. जे काही कंपल्सरी कागदपत्र करण्यात आलेले होते तर त्यांना आता पर्याय देण्यात आलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी काही अटी आणि नियम सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा शासन निर्णय डाउनलोड करायचा असेल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओची लिंक देईल. सविस्तर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. आपल्याला नारी शक्ती दूत या नावाचे ॲप्लिकेशन हे डाउनलोड करायचं आहे आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून आणि आपण त्या ॲप्लिकेशनवरती आपला अर्ज जो आहे तर हा भरू शकता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला 1 ते 2 तासामध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळेल. आपल्याला अर्ज कसा करायचा आहे, ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कागदपत्र कसे अपलोड करायचे आहे, तर याची संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तो व्हिडिओ मी तुम्हाला 1 ते 2 तासामध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.